त्याची कल्पना ज्यांनी मुळामुळात आणि घराघरात त्या ठिकाणी रुजवली अशा राजमाता जिजाऊ याचा प्रतिमेस त्या ठिकाणी वंदन करतो। तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांनाही त्या ठिकाणी वंदन करतो आणि दोन शब्द जे मार्गदर्शक मला तुम्हाला द्यायचे त्याला सुरुवात करतो। सर्वप्रथम एक सत्य की जे आज तुम्ही सर्वजण अनुभवत आहात ते म्हणजे पार्टिंग इज अ स्वीट सॉरो असे एक इंग्लिशमध्ये कोटेशन आहे की ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीपासनं एखाद्या घटकापासनं मग ते भौतिक असलं तरी सुद्धा ज्यावेळेस दुरावतो त्यावेळेस त्याला दुःख होतं, बरोबर आहे। पण ते दुःख हे दुःखदायक नसून त्याच्यात एक सुखद अनुभव असतो हेही तितकं सत्य आहे की जे इयत्ता 10वीचे विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेला सोडून त्याच पद्धतीने त्यांच्या गुरुजनांना सोडून ज्यावेळेस एका नवीन आयुष्याच्या ज्याला आपण स्टेपवरती त्या ठिकाणी जातात त्यावेळेस हा एक स्वीट अनुभव त्या ठिकाणी आपण घेत असतो की जो आज तुमच्यातील असणारे जे काही विद्यार्थी आहेत इयत्ता 10वीचे विद्यार्थी त्यांच्या निरोप समारंभासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी सहज त्या ठिकाणी दिसत आहे की एक आनंद आहे एका नवीन वाटचालीकडे त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा आणि एक छोटंसं दुःख आहे की जे 10 वर्ष आपण या शाळेसोबत त्या ठिकाणी स्पेंड केले, या टीचर सोबत स्पेंड केलेले आहेत, जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्यासोबत स्पेंड केलेले जे काही अनुभव आहेत ते सहज त्या ठिकाणी एक व्हिज्युअलाइज ज्याला आपण म्हणतो आपल्या डोळ्यासमोर सहज ते चित्र त्या ठिकाणी उभं राहतं। जसं वैष्णवीने तुम्हाला सांगितलं की गेल्या 6 वर्ष म्हणजे 2015-16 पासून ती ज्या वेळेस शाळेपासून दुरावली आणि पुन्हा ज्यावेळेस ती आज शाळेमध्ये प्रवेश करते आहे आणि एक विद्यार्थी म्हणून नव्हे तर एक मार्गदर्शक म्हणून हाच एक उत्कृष्ट असणारा मेसेज तुमच्यासाठी आहे। इथून निघताना तुम्ही आज समोर बसलेले आहात एक विद्यार्थी म्हणून, पण ज्यावेळेस भविष्यामध्ये तुम्ही या शाळेमध्ये प्रवेश करणार आहात त्यावेळेस एक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी न येता एक मार्गदर्शक म्हणून लक्षात घ्या। एखाद्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रवेश कराल ना त्यावेळेस या शाळेतील असणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला तुमचा गर्व वाटेल असं आपण त्या ठिकाणी घडून दाखवायचं आहे। निरोप घेत असताना निरोप जो म्हणतो ना आपण, निरोप म्हणजे काय की निघताना लावलेलं एक छोटंसं अनुभवांचं रोपटं त्याला म्हटलं जातं निरोप। ज्यावेळेस आपण आयुष्यामध्ये नवीन वाटचालीसाठी त्याकडे प्रवेश करतोय त्यावेळेस आपण इथून घेऊन जाताना काय घ्यायचंय, एक उत्कृष्ट एक्झाम्पल तुमच्या समोर त्या ठिकाणी बसलेलं आहे आणि त्याच एक्झाम्पल्सच्या बाबतीत मी तुम्हाला 4 गोष्टी त्या ठिकाणी सांगणार आहे की ज्या तुम्ही आयुष्यभर त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत। पहिली गोष्ट, जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे ड्रीम असलं पाहिजे, एक स्वप्न असलं पाहिजे की जे स्वप्न आपल्याला कधीही जागं ठेवेल। लक्षात घ्या, स्वप्न ते नसावं की जे आपल्याला झोपेत दिसतं, स्वप्न ते असलं पाहिजे की झोपेतही जे आपल्याला जागवून हलवून जागं करताना ते स्वप्न असावं। ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीचं व्हिजन आपल्याकडे असलं पाहिजे। 4 वर्ड्स त्या ठिकाणी आहेत की जे नेहमी त्या ठिकाणी सक्सेस डिफाईन करतात, ते 4 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। त्यातला पहिला शब्द मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे ड्रीम, स्वप्न बघा की जे आपल्याला झोपू देणार नाही। दुसरी गोष्ट व्हिजन, व्हिजन म्हणजे काय की ज्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही स्वप्न बघताय ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवता कसा येईल याचा मार्ग ठरवणं त्याला म्हटलं जातं व्हिजन, की जे व्हिजन आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी तयार असलं पाहिजे की जे स्वप्न मी बघतोय, जे ध्येय मी त्या ठिकाणी ठरवतोय तिथपर्यंत मी कसा पोहोचेल। लक्षात घ्या, एक जॉर्ज बर्नार्ड शॉ एक ऑथर त्या ठिकाणी इंग्लिश मधले आहेत, त्यांनी म्हटलंय की देयर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप। प्रत्येकाला त्या ठिकाणी देयर इज ऑलवेज रूम म्हणजे काय, लक्षात घ्या की प्रत्येकाला त्या ठिकाणी यशाचं शिखर गाठण्याची संधी असते, पण ते कोण गाठू शकतं, द पर्सन हु हॅज अ डिफरंट क्वालिटीज। लक्षात ठेवा की ज्याच्याकडे स्वतःला वेगळं सिद्ध करण्याची ताकद आहे, ज्याच्यामध्ये असे काही वेगळे गुण आहेत। लक्षात घ्या, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणतोय की स्पर्धा आहे, बरोबर आहे। आताच आपण त्या ठिकाणी ऐकलं की प्रत्येक क्षेत्र की जे स्पर्धेने गच्च भरलेलं आहे तिथे असंख्य संख्येने जे काही कॅन्डिडेट्स आहेत ते कॅन्डिडेट्स उमेदवार त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, पण त्यातून सिलेक्ट होणारे फारच थोडे आहेत। असं का आणि कोण सिलेक्ट होत आहे, तर ज्याच्याकडे एक वेगळेपणा सिद्ध करण्याची ताकद आहे तो त्या ठिकाणी सहजरित्या त्या ठिकाणी यश गाठू शकतो। म्हणून आपल्याला विचार करायचा आहे, कोणतेही क्षेत्र तुम्ही घ्या, कोणतेही क्षेत्र त्या ठिकाणी निवडा, त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर मी स्वतःचा असणारा वेगळेपणा कसा सिद्ध करू शकतो हे ज्यावेळेस तुम्ही विचारात घ्याल ना त्यावेळेस तुमच्याकडे एक व्हिजन असेल की जे व्हिजन तुमचं ड्रीम त्या ठिकाणी पूर्ण करू शकणार आहे। तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे पर्सिव्हिअरन्स। पर्सिव्हिअरन्स म्हणजे काय रे बाळांनो,
तर सातत्य. लक्षात घ्या, जिद्द, चिकाटी, की ज्यावेळेस तुमच्याकडे या तीन गोष्टी त्या ठिकाणी आहेत, म्हणजेच काय की जे ड्रीम तुम्ही बघताय त्याच्यासाठी विजन तुम्ही ठरवलं आहे पण जिद्द नाहीये. लक्षात घ्या की पहिल्या वेळेस त्या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यावेळेस प्रयत्न करता आणि अपयश येत आहे, आपण नेहमीच त्या ठिकाणी ऐकतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. लक्षात येते का? मी असं म्हणतो की यशाचा गोडवा जर चाखायचा असेल तर अपयशाचं तिखटही चाखता आलं पाहिजे. लक्षात घ्या की जर तुम्हाला त्या ठिकाणी यशाचा गोडवा मिळवायचा असेल, तर यश गाठायचं असेल, तर अपयश त्या ठिकाणी पचवता आलं पाहिजे. वी शुड ऍक्सेप्ट अवर डिफीट टू ॲज वी ऍक्सेप्ट अवर सक्सेस. जसं आपण आपलं यश त्या ठिकाणी स्वीकारतो ना, तसं त्या ठिकाणी पहिल्यांदा अपयश स्वीकारण्याची ताकद सुद्धा माणसामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस ही ताकद निर्माण होते त्यावेळेस आपल्याला एफर्ट्स मध्ये सातत्य देता येतं, त्यालाच आपण पर्सिव्हिअरन्स म्हणतोय. लक्षात घ्या, कन्सिस्टन्सी इन एफर्ट्स इज डिफाइन्ड ॲज अ पर्सिव्हिअरन्स. लक्षात येते की ज्यावेळेस आपण आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवतो, जरी अपयश येत असेल तर आपले प्रयत्न न थांबवता ज्यावेळेस आपण कंटिन्युअसली एफर्ट्स घेतो, एक दिवस नक्की असा येतो की आपण यश हे मिळवतोच. म्हणून तिसरी गोष्ट त्या ठिकाणी पर्सिव्हिअरन्स आहे. आणि चौथी गोष्ट रेडी टू डू हार्ड वर्क, मेहनत घ्यायला तयार ठेवा. लक्षात घ्या की एखाद्या क्षेत्रात प्रत्येक क्षेत्राला प्रत्येक गोष्टीला एक टाइम बाउंड असतो. टाइम बाउंड म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला एक विशिष्ट कालावधी आहे, त्या विशिष्ट कालावधीमध्ये मेहनत घ्या. लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही त्या कालावधीमध्ये मेहनत घेतात त्यावेळेस त्याचे एफर्ट, त्याचे इफेक्ट्स, त्याचे रिझल्ट आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी आयुष्यामध्ये मिळत असतात. इयत्ता 10वीचे विद्यार्थी त्या ठिकाणी ते बसलेले आहेत, त्यांच्यासाठी ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.